नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आज आपण स्त्रियांच्या बाबतीतल्या एका खूप सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहे. तो म्हणजे व्हाईट डिस्चार्ज. अनेक स्त्रियांना हा प्रॉब्लेम होतो आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यावर हा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर यामध्ये नेमक्या नॉर्मल कंडिशन्स कुठल्या आहेत? अनेकदा आपण असं ऐकतो की व्हाईट डिस्चार्ज होणं हे खूप नॉर्मल आहे आणि प्रत्येक स्त्रीला ते होत असतं. मग नॉर्मल कंडिशन्स कुठल्या आहेत, ॲबनॉर्मल कंडिशन्स कुठल्या आहेत आणि कुठल्या कंडिशन्समध्ये आपल्याला डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी आपण पाहूया की व्हाईट डिस्चार्ज म्हणजे नेमकं काय, तो का होतो. योनी मार्गामध्ये म्हणजेच वजायनामध्ये अनेक प्रकारचे सहजीवाणू हे वस्तीला असतात. तिथलं वातावरण मॉइस्ट ठेवण्यासाठी म्हणजे स्निग्ध आणि आर्द्र ठेवण्यासाठी त्यांचं तिथं असणं गरजेचं असतं. त्यांच्या तिथं असण्यामुळे तिथलं वातावरण हे आम्लता तयार करणारं म्हणजेच ॲसिडिक वातावरण तिथे निर्माण होतं. म्हणजेच बाहेरून जे होणारे जंतुसंसर्ग आहेत त्यांना रोखण्यासाठी निसर्गानेच स्त्रियांच्या शरीरामध्ये तयार केलेलं हे एक डिफेन्स मेकॅनिझम आहे असं आपण म्हणू शकतो. हे जे पांढऱ्या रंगाचे स्राव आहेत हे सर्वसाधारणपणे गर्भाशयाचं तोंड म्हणजेच सर्व्हिक्स आणि योनी मार्गातल्या ग्रंथी यातून सिक्रेट होत असतात. सामान्यपणे हे स्राव अगदी कमी प्रमाणात स्रवत असल्यामुळे एरवी ते लक्षातही येत नाही. पण जर त्यांचं प्रमाण वाढलं कुठल्या तरी जंतुसंसर्गामुळे किंवा इतर कारणांमुळे जर त्याचं प्रमाण वाढलं तर मग ती बाब त्रासदायक ठरू शकते. मग अशा वेळेला नॉर्मल डिस्चार्जेसमध्ये त्यांचा ॲपिरन्स कसा असतो आणि ते कसे ओळखायचे की ही कंडिशन नॉर्मल आहे आणि ॲबनॉर्मल डिस्चार्जेस कसे ओळखायचे हे आता आपण पाहूया. नॉर्मल व्हाईट डिस्चार्ज जो असतो त्याचा कलर हा क्लिअर व्हाईट असतो. इट कॅन लीव्ह अ येलोइश टिंट ऑन युअर इनर वेअर. म्हणजे तुमच्या इनर वेअरवर त्याचा एक येलोइश टिंट सर्वसाधारणपणे आला तरी त्यात घाबरण्यासारखं काही नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रॉंग ऑर्डर म्हणजे स्ट्रॉंग स्मेल नसतं. इट चेंजेस इट्स कन्सिस्टन्सी थ्रू आउट द मेन्स्ट्रुअल सायकल. त्याचबरोबर जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काही प्रकारचे स्त्राव हे होत असतात किंवा ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये म्हणजे 28 डेजचं सायकल असेल तर मधल्या पिरियडमध्ये म्हणजे 12 ते 14-15 दिवसापर्यंत ज्यावेळेला स्त्रीबीज तयार होऊन रप्चर होत असतं म्हणजेच ओव्ह्युलेशनच्या पिरियडमध्ये होणारे स्त्राव हे सुद्धा खूप नॉर्मल आहेत. आता पाहूयात ॲबनॉर्मल डिस्चार्जेस कसे दिसतात म्हणजे कुठल्या कंडिशन्समध्ये तुम्हाला डॉक्टरांना भेटणं हे गरजेचं आहे. नंबर 1 म्हणजे इट ॲपियर्स येलो, ग्रीन और ग्रे. त्यांचा रंग, त्यांची छटा जी असते ती तांबूस, राखाडी किंवा हिरवट रंगाची असते आणि त्यांची कन्सिस्टन्सी ही नॉर्मल स्त्रावांपेक्षा थोडीशी थिकर असते. तर थिक म्हणजे एक्झॅक्टली कॉटेज चीजचा जो ॲपिरन्स असतो तसा किंवा कड दह्यासारखा ॲपिरन्स किंवा फोम फ्रोदी असा ॲपिरन्स, फेस आल्यासारखा असा त्याचा ॲपिरन्स असतो आणि त्याला एक प्रकारचा स्ट्रॉंग ऑर्डर म्हणजे स्ट्रॉंग स्मेल असतो, इस्पेशली द फिशी स्मेल. जे ॲबनॉर्मल डिस्चार्जेस आहेत हे खूप इचिंग निर्माण करणारे असतात. ज्या ज्या ठिकाणी ते स्किनला टच होतात तिथे इचिंग निर्माण करतात, बर्निंग त्या ठिकाणी व्हायला लागतं. 2 पिरियड्सच्या मध्ये तुम्हाला ब्राउनिश स्पॉट्स दिसत असतील किंवा ब्लड स्टेन्ड असे स्पॉट्स दिसत असतील, स्पॉटिंग होत असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे. व्हाईट डिस्चार्जसोबतच जर तुमच्या ओटीपोटामध्ये वेदना होत असतील आणि ताप येत असेल तर हे पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीजेसचं लक्षण असू शकतं. जनन संस्थेमध्ये काही ना काहीतरी इन्फेक्शन झाल्यामुळे असं होऊ शकतं. अशा प्रकारच्या इन्फेक्शन्सना जर वेळेवर ट्रीट नाही केलं तर गर्भाशय आणि गर्भनलिका यांना सूज येऊन हे कायमचं दुखणं होऊ शकतं. त्यामुळे असं जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही पटकन तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता पाहूयात हे जे ॲबनॉर्मल व्हाईट डिस्चार्जेस आहेत त्याची कारणं कुठली कुठली आहेत. तर इन्फेक्टिव्ह पॅथॉलॉजीमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन, प्रोटोझोल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन ही 3 मुख्य कारणं दिसतात आणि त्याचबरोबर कधीकधी तरी गर्भाशयाच्या तोंडाला जर इन्फेक्शन झालं असेल ज्याला क्रोनिक सर्व्हिसायटिस म्हणतात तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. आणि नॉन इन्फेक्टिव्ह कारणामध्ये कधीकधी तरी गर्भाशय खाली सरकणे म्हणजे ज्याला अंग बाहेर येणे म्हणतात अशा कंडिशन्समध्येही कधीकधी असे डिस्चार्जेस आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर पॉलिपचा त्रास असेल किंवा जर तुम्ही डायबेटिक असाल तर मधुमेहामुळे होणाऱ्या जंतू संसर्गामुळे सुद्धा अशा प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. खूप दिवस
किंवा भरपूर प्रमाणात जर व्हाईट डिस्चार्ज तुम्हाला होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांमार्फत एकदा तपासणी करून घेणं गरजेचं आहे. कारण आता आपण जी वरती कारणं पाहिली त्यापैकी नेमकं कुठलं कारण आहे त्याचं निदान होणं गरजेचं आहे. आता पाहूयात आपण कुठले प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत त्यामुळं आपण ह्या ॲबनॉर्मल गोष्टी टाळू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे पर्सनल हायजीन, अंतर्गत स्वच्छतेची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. तो एरिया नेहमी क्लीन आणि ड्राय असला पाहिजे, कारण फंगल इन्फेक्शन्स जे आहेत ते ओलसर वातावरणामध्ये खूप भराभर ग्रो होतात. कारण अंतर्गत स्वच्छतेची जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर अनेकदा मूत्रमार्गाचे संसर्ग होतात आणि हे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स हे सुद्धा अनेकदा याला सपोर्ट करणारे ठरतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवॉइड युजिंग इंटिमेट वॉशेस. आजकाल मार्केटमध्ये खूप असे प्रोडक्ट मिळतात की जे सांगतात की हे आतून स्वच्छता करण्यासाठी उपयोगाचे आहेत. असे प्रोडक्ट्स वापरणं हे खूप हार्मफुल होऊ शकतं. आपण पाहिलं की योनी मार्गामध्ये अनेक सहजीवाणू असतात की जे तिथली स्वच्छता आणि तिथे इन्फेक्शन्स होऊ नयेत म्हणून काळजी घेणारे असतात, म्हणजे चांगले बॅक्टेरिया असतात. आणि हे जे वॉशेस आहेत ह्याच्या केमिकल्समुळं ते चांगले बॅक्टेरिया मरण पावतात आणि त्यामुळं तिथं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळं अशा प्रकारचे कुठलेही इंटिमेट वॉशेस अजिबात वापरू नका अनलेस युअर डॉक्टर हॅज प्रिस्क्राईब्ड इट. तुमच्या डॉक्टरांनी जर सांगितलं असेल तरच ते वापरा. अदरवाईज अशा प्रकारचे कुठलेही वॉशेस किंवा डाउचेस जे सुगंधी स्प्रे असतात, परफ्युम्स असतात, तेही बरेच लोक वापरतात, तर ते सुद्धा वापरणं अवॉइड केलं पाहिजे. नंबर 3 म्हणजे डोंट यूज सिंथेटिक इनरवियर्स. कारण या सिंथेटिक इनरवियर्समध्ये घाम शोषून घेतला जात नाही, त्यामुळे त्वचेला त्याचा त्रास होतो. त्यामुळं नेहमी कॉटनचे इनरवियर्स वापरा. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन, पिरियड्सच्या वेळेची स्वच्छता. ऑर्गॅनिक पॅड्स किंवा कॉटन पॅड्स असे सुद्धा आजकाल मिळतात, त्यामुळे सिंथेटिक पॅडचा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही हे ऑप्शन्स ट्राय करू शकता. त्याशिवाय टॅम्पन्स वापरणारे भरपूर लोक आहेत. जर तुम्ही व्हॅजिनल टॅम्पन्स वापरत असाल पिरियड्सच्या वेळेला तर ते ठराविक अंतराने बदलावे लागतात, याची पूर्ण काळजी घेऊन मग ते वापरा. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे पब्लिक टॉयलेट यूज करताना टॉयलेट सॅनिटायझरचा वापर करा. टॉयलेट सॅनिटायझर त्या सीटवरती स्प्रे करून 10-15 सेकंद थांबून मग तुम्ही टॉयलेट यूज करू शकता. जर समजा तुमच्याकडे सॅनिटायझर नसेल तर अशा वेळेला तिथे असणारा टिश्यू पेपर तुम्ही त्या सीटवरती भरपूर कव्हर करून ती सीट मग ते टॉयलेट यूज करू शकता. 6वी गोष्ट म्हणजे टॉयलेटला गेल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला खालचा एरिया क्लीन करता त्यावेळेला द मुवमेंट शुड बी फ्रॉम फ्रंट टू बॅक. कारण जर तुम्ही बॅक टू फ्रंट क्लीन करत असाल तर ॲनसमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरियाज असतात, हार्मफुल बॅक्टेरियाज असतात आणि हे खराब बॅक्टेरिया ॲनसपासून पुढे व्हॅजिनल एरियाकडे येऊ शकतात आणि त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. 7वी जी गोष्ट आहे ती म्हणजे आफ्टर सेक्शुअल रिलेशनशिप यू शुड पास युरिन. त्याचबरोबर तुम्ही जर गर्भनिरोधक जेली म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह जे जेली असतात, लेप असतात, त्यांचा जर वापर करत असाल तरी सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक ते करणं फार गरजेचं आहे. 8वी गोष्ट म्हणजे जर तुम्ही डायबेटिक असाल तर तुमची शुगर कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे 3 व्हिडिओ मी दर आठवड्याला अपलोड करत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.